मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ठाकरे बंधूंमध्ये 2 तास खलबत झाली। प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाली। नागपुरात शिवसैनिक आक्रमक झाले। इच्छुक उमेदवारांनी फॉर्म जाळून निषेध व्यक्त केला। शिवसेना पूर्व विदर्भ विभागीय कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फॉर्म जाळले। मंत्री आशिष जयस्वाल यांनी उमेदवारी विकल्याचा गंभीर आरोपही कार्यकर्त्यांनी केला। सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवार आणि समर्थकांची झुंबड उडाली होती। या निवडणुकांमध्ये भाजप समोर बंडखोर तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीचं मोठं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीची 30 उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर झाली। एकूण 94 जणांना निवडणूक रिंगणात उतरवले। विशेष म्हणजे 94 उमेदवारांमध्ये 52 लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार आहेत। पुण्यात कल्याणी कोमकर यांनी आंदेकरांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये आता आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार आहे। सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीतून तर कल्याणी कोमकर अपक्ष लढणार आहेत। पनवेल महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये 78 जागांसाठी 400 नामनिर्देशन अर्ज दाखल झालेत। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, नव्या चेहऱ्यांबरोबरच अपक्षांनाही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपकडे प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकही उमेदवार नाहीये। 122 जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या भाजपनं प्रत्यक्षात मात्र 118 जागांवरच अधिकृत उमेदवार दिलेत। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय। जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी राजीनामा दिलाय। त्यांना भाजपकडून एबी फॉर्म मिळाल्याची खात्रीशीर माहिती कळते। मागाठाणे विधानसभेचे शिवसेना भाजप आमने सामने आलेत। भाजपकडून वॉर्ड क्रमांक 25 मधून निशा परुळेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आणि याच वॉर्डमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नेते शेखर शेर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ठाणे महापालिकेच्या एकूण 131 जागांवर जागा वाटप झाले। शिंदेची शिवसेना 87, भाजप 40, दादांची राष्ट्रवादी स्वबळावर 75 जागा लढेल तर काँग्रेसही स्वबळावर 100 जागा लढणार आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली। या बंडखोरीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला झालाय। ठाकरे गट, मनसे, भाजप या पक्षातील बंडखोरांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे। मुंबईत 150 जागा जिंकू महायुतीचा महापौर होईल असं उदय सामंत यांनी विधान केलंय। पुण्यात शिवसेना भाजपची युती आहे, एकमत झालं नाही, त्या ठिकाणी आम्ही एबी फॉर्म दिलेत असंही विधान सामंतांनी केलं। अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्या वादात युती तुटली आहे अशी माहिती बबनराव लोणीकरांनी दिली। 23 जागांची मागणी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांनी दिली आहे तर या जागा देण्यास गोरंट्याल यांनी विरोध केला। शिंदे यांची शिवसेना मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच सामोरं जात असताना बंडखोरी टाळण्यासाठी शिंदेंचा मोठा मास्टर प्लॅन तयार आहे। शेवटच्या क्षणी उमेदवारांना एबी फॉर्म दिले त्यामुळे इतर पक्षांच्या मानाने शिवसेनेमध्ये बंडखोरी कमी झाली। मालेगावात काँग्रेस पक्षानं एका अपंग व्यक्तीला उमेदवारी दिली आहे। मी अपंगांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असं वक्तव्य अपंग उमेदवाराने केलंय। बोगस कॉल सेंटर प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे यांनी कारागृहातून उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी भरलाय। माझा मुलगा कारागृहात आहे, मला त्याचं फार दुःख आहे, मात्र माझ्या मुलाला मी विजयी करेल असा विश्वास त्यांच्या मातोश्री सिंधू कोल्हे यांनी व्यक्त केला। तुमचा मुलगा व्हॉट्सअपवर भूमिका का मांडतो? डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या समवेत का असतो असे प्रश्न उपस्थित करत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या समवेत घरी आलेल्या त्यांच्या समर्थक गुंड कार्यकर्त्यांनी कुटुंबाशी असभ्य वर्तन करून दमबाजी करत धक्काबुक्की केल्याचा आरोप सांगोला पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण जगताप यांनी केला आहे।
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात राजीनामा सत्र सुरू आहे। शाखा प्रमुख संगीता जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। पद्मजा चेंबूरकरांना प्रभाग क्रमांक 196 मध्ये उमेदवारी दिल्यानंतर संगीता जगताप नाराज झाल्या आणि त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। मुंबईत अनिशा माझगावकर यांच्यानंतर मनसेतून आणखी एका बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे। वॉर्ड क्रमांक 81 मधून शबनम शेख यांना मनसेने उमेदवारी मागे घेतली आहे, तर वॉर्ड 81 ची जागा ऐनवेळी ठाकरेंना दिल्यानं शबनम यांना सांगण्यात आलं। वर्सोवा प्रभाग क्रमांक 59 मध्ये ठाकरे गटात बंडखोरी झाली। माजी नगरसेवक शैलेश फणसेंना उमेदवारी दिल्यानं स्थानिक इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी आहे। परिणामी इच्छुक उमेदवार सचिन शिवेकर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। मुंबईत भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। शिवसेनेच्या चिन्हावर लढण्यास अक्षता तेंडुलकर यांनी नकार दिलाय। वॉर्ड क्रमांक 192 मधून शिवसेनेनं त्यांना लढण्याची ऑफर दिलेली। खोपोलीतील मंगेश काळोखे प्रकरणी राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महेंद्र थोरवे आमच्यावरील आरोप राजकीय द्वेष आणि आकसापोटी करताय असं तटकरे म्हणाले। शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला। राम रेपाळे यांच्यासोबत माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नीनंही उमेदवारी अर्ज भरला। नांदेडमध्ये शेवटच्या क्षणी उमेदवारी भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र आली आहे, तर भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी दिली गेली आहे। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवार यांच्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला। भिवंडीत संतोष शेट्टींनी भाजपात घरवापसी केली आहे। पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 17 मधून शेट्टींना भाजपनं उमेदवारी दिली, त्यामुळे पुन्हा भाजपात प्रवेश करत भव्य रॅली करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। ठाण्यातल्या मुंब्र्यात घराला लागलेल्या आगीत राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता दवणे जखमी झाल्यात, पण जखमी अवस्थेतही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थेट अँब्युलन्समधून त्या आल्या। प्रभाग क्रमांक 26 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातल्या ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी हाती घड्याळ बांधले। जैन यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे ठाकरेंना धक्का मानला जातोय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत किशोर जैन यांचा पक्षप्रवेश झाला। अकोल्यात तिकीट न मिळाल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रभारींच्या निवासस्थानासमोर गोंधळ घातला। भाजपच्या महिला पदाधिकारी शकुंतला जाधव यांना अश्रू अनावर झाले होते। कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षानं सायकलवरून येत उमेदवारी अर्ज भरला। कोल्हापूरला चांगल्या नगरसेवकांची गरज आहे, कोल्हापूर डिझर्व्ह बेटर या आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। नागपुरातील गणेशपेठ राष्ट्रवादी अजित पवार पक्ष कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली। तिकीट न मिळाल्यानं रागाच्या भरात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या। मनसे 52 जागांवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे, मात्र अद्याप मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाहीये। मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवण्यात येणार आहे।